आनंद. हे बघा ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे आनंद. पण हे गिफ्ट आलेलं आहे, हे कशाचं गिफ्ट आहे? दिवाळीचं. बघा दिवाळी होऊन आता किती दिवस झाले आणि आम्हाला दादरवरून ज्योती एंटरप्राइजेस म्हणून आहे, दादरवरून आम्हाला गिफ्ट आलेलं आहे. आणि चॉकलेट्स होते बरेच, ते खाऊन टाकले, शिल्लक राहिलेले आहेत एवढे आमच्या बाळांनी. आणि हे आम्हाला असं स्टोनवालं हे झाड भेटलेलं आहे. आणि गारगोटी, डायमंड, पेन. आणि बघा पेन कसा आहे, कसा आहे? हा, अरे वा, अरे वा, भारी भेटलाय ना. आणि पप्पांच्या नावांचा तो पण आनंदा. हो, पप्पांपेक्षा मला वाटते तुलाच जास्त खुशी झाली रे. हा, आता दिवाळी होऊन किती दिवस झाले, खूप दिवस झालं. त्यांनी पाठवलेलं होतं, पण कुठं अडकलेलं काय माहिती नाही. पॅक वगैरे करून खूप छान पाठवले होतं, पॅकिंग वगैरे मस्तच होती बघा. आणि हे किती छान आहे बघा, झाड मस्त दिसतंय की नाही. आणि किती छान दिसत आहेत हे डायमंड, लय भारी आहे. आणि चॉकलेट्स वगैरे पण होते भरपूर, त्यातले एवढेच राहिलेले आहेत, बाळाने आमच्या खाल्लेले आहे. आणि हा असा, हो मी पण खाल्लं की. आणि हा असा पेन आलेला आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या नावाचा पेन आलेला आहे, ज्योती एंटरप्राइजेस ह्यांच्याकडून, दादरवरून, मुंबई दादर. तर त्यांना खूप खूप थँक्यू. आणि हे आपले डायमंड्सचे जे आहेत झाडाचे डायमंड्स, त्याचे पूर्ण महत्त्व सांगितलेलं आहे त्यांनी, त्यामुळं खूप छान आहे, मस्तच, आम्हाला खूप आवडलं. बाळा तुला आवडलं? एकच नंबर. थँक्यू बोल. थँक्यू. अगं बाई ग. ब्लॉग इथे संपत आहे. तर आमच्या पप्पांना भेटलेलं गिफ्ट कसं वाटलं नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.